मित्रांनो नमस्कार. मी आज आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्वांना सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपण ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्यांना शीघ्रपतनचा त्रास आहे, ज्यांना बिलकुल स्टॅमिना नाहीये किंवा ज्यांचं लिंग छोटं आहे, सुकुललेला आहे, ज्यांच्यामुळे आपल्या बायकोचं ज्यांना समाधान करता येत नाही, यावर आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये एक ट्रीटमेंट दिली जाते. त्या ट्रीटमेंटचं नाव आहे PRP. PRP म्हणजे काय? प्लेटलेट रिच प्लाझ्मा. म्हणजेच प्लाझ्मा हा कशामधला घटक आहे? तर तो आपल्या रक्तामधला एक पिवळसर भाग आहे. मित्रांनो, आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये बिलकुल ताठरता येत नाही किंवा थोडीफारच येते, किंवा जे पुरुष आपल्या बायकोचं समाधान करत नाहीत, म्हणजेच अनेकांच्या बायका ज्यांना लैंगिक समस्या आहे, त्या आपल्या नवऱ्याकडे तक्रार करतात की तुमच्यामुळे माझं शारीरिक समाधान होत नाही, तुमच्या लिंगामध्ये म्हणावा असा ताठरपणा नसतो, तुमचं लिंग कडक नसतं, करता करता तुमचं लिंग लूज पडून जातं, किंवा तुमच्यामध्ये बिलकुल स्टॅमिना नाही आहे, अशा अनेकांच्या बायका आपल्या नवऱ्याला म्हणत असतात. त्यावेळेस हे पुरुषासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. पुरुषासाठी हा नपुसकपणा आहे, नामर्दपणा आहे. तर तुम्हाला जर अशी समस्या असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट उपचार पद्धती आहे, ज्यांनी अनेक डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधे घेतली असतील पण रिझल्ट आलेला नसेल. अनेक लोक वर्षानुवर्ष हा डॉक्टर तो डॉक्टर करत असतील पण रिझल्ट आलेला नसेल. अनेकांचे उपचार घेऊनही रिझल्ट न आल्यामुळे पैसे वाया गेले असतील. तर आपल्यासाठी एक खास उपचार पद्धती, त्या उपचार पद्धतीचं नाव आहे PRP. मित्रांनो, PRP काय आहे हे प्रथम समजून घ्या व यामुळे तुमच्या लिंगामध्ये काय बदल होऊ शकतो. तुमचं जीवन, वैवाहिक जीवन, शारीरिक जीवन, जर तुमचे रिलेशन एखाद्या स्त्रीचे असतील व तुम्ही समाधानाचं करू शकत नसाल तर यामध्ये काय बदल होऊ शकतो, या उपचार पद्धतीमुळे याविषयी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अनेक लोक अनेक डॉक्टर जातात, उपचार घेतात, पण अनेकांना रिझल्ट येत नाही. तर त्यांच्यासाठी ही उपचार पद्धती एक वरदान आहे. मित्रांनो, आपलं रक्त असतं, म्हणजे ज्या पेशंटला PRP घ्यायची त्याचंच रक्त काढलं जातं, ते सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकलं जातं आणि सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकून म्हणजेच रक्तातून प्लाझ्मा हा बाजूला काढला जातो. तर प्लाझ्मा ॲक्च्युली म्हणजे प्लाझ्मामुळे हे ज्यावेळेस आपल्याला आपल्या लिंगामध्ये इंजेक्ट केला जातो त्यावेळेस नेमकं होतं काय विषय आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्लाझ्मामध्ये IGF, EGF, TGF नावाचे ग्रोथ फॅक्टर्स असतात, ग्रोथ हार्मोन्स असतात. ज्यावेळेस आपण प्लाझ्मा सेपरेट करतो व आपल्या लिंगामध्ये इंजेक्ट करतो त्यावेळेस यामुळे ज्या पुरुषांना त्यांच्या लिंगामध्ये जी ताठरता येत नाही त्यांचे इंजेक्ट केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं प्रमाणामध्ये होतं. तेथील स्किन, तेथील मसल, तेथील टिश्यू, तेथील सेल, तेथील व्हेन, तेथील आर्टरी हे प्लाझ्मा इंजेक्ट केल्यामुळे त्यामध्ये जीव येतो. म्हणजे ज्यांचं लिंग अति बारीक आहे त्याचं काही प्रमाणामध्ये लिंगाची वाढ होते. काही व्यक्तींना ज्यांच्या लिंगामध्ये म्हणावशी ताठरता नाही आहे ती ताठरता यायला लागते. ज्यांचं लिंग पूर्णपणे सुकुळलं आहे म्हणजे जीव नसल्यागत झाला आहे त्याच्यामध्ये जीव यायला लागतो. ज्यांचं बिलकुल लिंग उठत नव्हतं, त्याच्यामध्ये बिलकुल ताठर नव्हती, त्याच्यामध्ये जीव यायला लागतो. म्हणजेच आपलं जे लिंग असतं त्याच्यामध्ये जीव येतो, म्हणजे तुमच्याविषयी जी तक्रार करते तिचं समाधान व्हायला लागतं. मित्रांनो, पुरुषासाठी ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे की बायकोचं आपण समाधान करू शकत नाही. तर तुम्हाला असं वाटतंय की मला हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सरळ PRP ट्रीटमेंट घ्या. PRP ट्रीटमेंट अनेक लोकांनी माझ्याकडे घेऊन अनेक लोक बरे झालेले आहेत. PRP विषयी माझे दुसरे व्हिडिओ आहेत, त्याच्यावर अनेक लोकांनी लाईव्ह इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मित्रांनो, PRPचे दुसरे व्हिडिओही तुम्ही पहा. तर तुम्हाला हे समजलं असेल की जर आपल्याला लैंगिक समस्या असेल व PRP जर आपण ट्रीटमेंट घेतली तर आपले
जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. मित्रांनो, मी 30 वर्षापासून मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, म्हणजेच पहिलं नाव अहमदनगर होतं, आता आमच्या जिल्हा अहिल्यानगर नाव देण्यात आले. या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, 30 वर्षांमध्ये मी आजपर्यंत हजारो रुग्णांना बरं केलेलं आहे. मित्रांनो, मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे, एक साधा डॉक्टर आहे, साधारण व्यक्ती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आध्यात्मिक आहे. पण मी नेमकं शरीर संबंधाविषयी उपचार पद्धती असल्या कारणाने अनेक व्हिडिओद्वारे मला वेगवेगळ्या गोष्टी बोलावं लागतात. माझा विशेष मुळात शरीर संबंधाविषयी आहे. त्यामुळं तुम्हाला मी आध्यात्मिक असूनही, मी डॉक्टर असूनही मला हे बोलावं लागतं. तर माझी सर्वांना विनंती आहे, लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत जाऊ नका. 18 वर्षाखालील जे मुलं आहेत, मुली आहेत, यांनी माझे विषय पाहत जाऊ नका. कारण की माझे व्हिडिओ हे खूप वादग्रस्त असतात, सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे तुमच्या बालमनावर याचा परिणाम होऊ शकतो. तर जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना माझी विनंती आहे की मोबाईल जर माझे विषय पाहायचे असेल तर त्यांच्या हातामध्ये देत जाऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला जर अशी काही शारीरिक अडचण असेल तर PRP उपचार पद्धती जरूर घ्या. तुम्ही जर केमिकलच्या गोळ्या खात असेल, सतत गोळ्या कोणत्या ना कोणत्या चालू असतील, तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बंद करून टाका. कारण की जर तुम्हाला कोणत्याच गोळ्याने औषध म्हणजे फरक पडत नसेल, कोणत्या औषधाने फरक पडत नसेल, तर विनाकारण पैसे खर्च करू नका. मित्रांनो, इमानदार डॉक्टर हे खूप मोठ्यावर म्हणण्याजोगे राहिलेले आहेत आणि शरीर संबंधाविषयी जे उपचार करतात त्यांच्यावर भरोसा जास्त ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. कारण की ते गॅरंटी देतात. मित्रांनो, मी पेशंटला गॅरंटी देतो. त्यामुळं माझ्याकडं कोणत्याही पेशंटचे पैसे वाया जात नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे वाया जात नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल व तुमचा माझ्यावर भरोसा असेल व तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्ही जरूर माझ्याकडे या. मित्रांनो, आम्ही कोणत्याही पेशंटला PRP शक्यतो डायरेक्ट देत नाहीत. ज्या पेशंटने खूप औषधं खाल्लेली आहेत, सर्वकडे गेले पण गुण आलेला नसेल तर PRP घ्यावी लागते. मित्रांनो, PRPचे 5 सेक्शन असतात. दर महिन्याला एकदा दिला जातो. साधारणतः 2, 3, 4 तास एका पेशंटला लागतात. कारण प्लाझ्मा हा भरपूर प्रमाणामध्ये आम्ही काढतो. त्याच्यामधले काय फॅक्टर्स हे दूर करायचे असतात, सेपरेट करायचे असतात. त्यामुळे थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला जर प्लाझ्मा ट्रीटमेंट घ्यायची असेल तर वेळ काढून या. साधारणतः 3-4 तास दवाखान्यामध्ये थांबावं लागतं. प्लाझ्मा घेतल्यानंतर तुम्हाला त्वरित जाता येतं. प्लाझ्माचे मित्रांनो कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. कारण की तुमचंच रक्त असतं, ते तुम्हालाच त्याच्यामधला प्लाझ्मा सेपरेट करून दिला जातो. त्यामुळं सेफ ही उपचार पद्धती आहे व तुमच्यासाठी ही खूप चांगली उपचार पद्धती आहे. जर तुम्हाला शारीरिक अडचण असेल, बरं व्हायचं असेल व तुमचं शारीरिक समाधान तुम्हाला तुमच्या बायकोचं करायचं असेल तर सरळ गाडी स्टार्ट करा, मायक्रो उपचार घ्या आणि बरे होऊन जावा. मित्रांनो, PRP ही मानवासाठी लागलेली खूप चांगली उपचार पद्धती आहे. त्यामुळं तुम्हाला PRP माझ्याकडे उत्कृष्ट प्रकारे देण्यात येईल. कारण की PRP करण्यासाठी डॉक्टर हे खूप एक्सपर्ट पाहिजे आणि मित्रांनो, मला 30 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे मी खूप एक्सपर्ट आहे. कारण की PRPसाठी डॉक्टरांना व्यवस्थित पॉईंट कुठे PRP दिली पाहिजे हे माहीत पाहिजे. PRP कशा पद्धतीने दिली पाहिजे हे माहीत दिली पाहिजे. सर्व गोष्टी स्टराईल असल्या पाहिजेत. त्याच्यामुळं पेशंटची काळजी घेणे हे PRPमध्ये खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला उत्कृष्ट उपचार पद्धती पाहिजे नसेल तर एकमेव पर्याय डॉक्टर त्र्यंबके म्हणजे मायक्रो उपचार घेणे. तर मित्रांनो, जर तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर माझा जो स्क्रीन नंबर आहे स्क्रीनवर, तो म्हणजे फोन नंबर आहे, त्याच्यावर फोन करा आणि माझी अपॉइंटमेंट घ्या. माझा दर रविवारी दवाखाना बंद असतो. इतर वारी 12 ते 5 या वाजेपर्यंत पूर्ण वेळ दवाखाना चालू असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अपॉइंटमेंट घेऊन या, डायरेक्ट येऊ नका. तुम्हाला एवढंच सांगतो व्हिडिओ शेवट करण्याच्या अगोदर की तुम्हाला मी 100% बरा करेल म्हणजे बरा करेल व तुमचं जीवन हे व्यवस्थित करून टाकेल. तर मित्रांनो, रजा घेतो. नमस्कार.